नमस्कार मित्रांनो, आज मला आपल्याशी बोलायचं आहे एका शब्दाबद्दल. पण तो शब्द नाही, तो अनुभव आहे. तो देव आहे, पण तो फक्त देव नाही, तो उभा आहे. पण त्याचा उभेपणाही प्रतीक आहे आपल्या श्रद्धेचं, आपल्या भक्तीचं. कोण तो? तो म्हणजे विठ्ठल. विठ्ठल हे नाव भाषेच्या डोळ्यातून. विठ्ठल या नावाची व्याप्ती पाहिली तर आपण संस्कृत भाषेच्या उंबरठ्यावर पोहोचतो. विष्णू अधिक स्थळ म्हणजे विष्णू स्थळ. अर्थ, जो विष्णू उभा आहे तोच विठ्ठल. भाषाशास्त्र सांगतं की प्राकृत भाषेत स चा उच्चार ठ होतो, म्हणून स्थळचं अपभ्रंश रूप ठळ आणि पुढे विष्णू स्थळ अर्थात विठ्ठल. दक्षिणेच्या कन्नड भाषेत तो विट्टा नावाने ओळखला जातो. विट्टा अधिक अळ म्हणजे विठ्ठल, म्हणजेच आपला विठोबा, मराठी माणसाच्या हृदयातला राजा. भक्तीच्या गोड भाषेतून अवतरलेला देव. पण या शास्त्रीय उत्पत्तीवरच थांबून चालत नाही, कारण विठ्ठल हे फक्त भाषेचा विषय नाही, तर तो भावनेचा विषय आहे. तो संत नामदेवांचा सखा आहे, तुकारामांचा जीवनसाथी आहे, संत एकनाथांचा सद्गुरू आहे आणि सामान्य वारकऱ्यांच्या मनातला लाडका विठोबा आहे. हात कटीवर ठेवलेला पण उभा कायम आपल्या भक्तांसाठी. वारी भावनेचा प्रवाह. प्रत्येक आषाढी एकादशीला लाखो पावलं निघतात, टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात. संतांनी ज्या वाटा चालून दाखवल्या त्या चालताना भक्तांना थकवा येत नाही, कारण त्यांना वाटेवर साक्षात भेटतो तो विठोबा. वारी हे केवळ यात्रेचं प्रतीक नाही, ते आहे जीवनाच्या प्रवासाचं सांघिक रूप. विठोबा आपुलकीचं प्रतीक. विठोबा या नावातला ओबा म्हणजे आप्पा, बाप्पा म्हणजे आपला, अगदी आपलासा देव. माऊली म्हणजे आईसारखा दयाळू. पंढरीनाथ म्हणजे आपल्या गावाचा, आपल्या पंढरपूरचा अधिपती. या प्रत्येक नावामध्ये प्रेम आहे, ओलावा आहे आणि आपुलकी आहे. शब्दांवर मात करणारा अनुभव. विठ्ठल या नावाचा अर्थ जितका अभ्यासातून समजतो तितकाच तो मनातून अनुभवावा लागतो. एक वेळ अशी येते की शब्द अपुरे पडतात, तिथे फक्त भावना बोलावतात, डोळे ओलावतात आणि विठोबाच्या मूर्तीसमोर उभं राहून मन फक्त एवढंच म्हणतं, तुझं विण काळ काही नसे रे माऊली. म्हणून विठ्ठल हा देव नसे, तो प्रत्येक भावनेतला देव आहे. तो भाषेचा विषय आहे, पण तो त्या पलीकडचा देखील आहे. तो उभा आहे आपल्या श्रद्धेवर, आपल्या भक्तीवर आणि आपल्या संस्कृतीच्या आधारावर. मंदिरात नाही तो ना दगडात स्थिर, जिथे ओठांवर नाम तिथे विठ्ठल अधीर. विठोबा म्हणजे मंदिरात उभा असलेला दगड नव्हे, तो म्हणजे आपल्या श्वासात मिसळलेला एक गूढ प्रेम. तो आहे आपल्या अंतःकरणात, आपल्या ओठांवर, आपल्या नजरेच्या पलीकडचा, पण मनाच्या इतका जवळचा. तो मूर्तीपेक्षा मोठा आहे. कधी वाटतं आपली एखादीच हाक पुरेशी असते, विठ्ठला, आणि तो धावत येतो, अधीर होतो. कधी वाटतं आपलं दुःख त्याला आधीच समजतं, कारण तो आपल्यातीलच तर असतो ना. हा विठोबा ना वारकऱ्यांच्या दिंडीत आहे, ना पंढरपूरच्या वेशीतच मर्यादित आहे. तो आहे त्या प्रत्येकाच्या ओठांवर, ज्याच्या मनात आहे एक थेंब जरी श्रद्धेचा. शब्द नको, मंत्र नको, फक्त विठ्ठल असं म्हणायचं, तो समोर येतो. कधी सखा बनून, कधी माऊली बनून, कधी अगदी आपलाच एक श्वास बनून.
हा अधीर विठोबा स्मरणात, ओवाळणीत आणि आपल्या हृदयाच्या सर्वात नाजूक जागी आहे. सखा, जीव आणि अंतिम विसावा. म्हणूनच तर मंदिरात नाही तो दगडात स्थिर, जिथे ओठांवर नाम तिथे विठ्ठल अधीर, तिथे विठ्ठल अधीर. जय जय राम कृष्ण हरी.